नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पशुमित्र सुयोग शेट्टी. तर स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेट्टी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्यासोबत बायप कंपनीचे डॉक्टर विशाल देशमुख हे आज आपल्या सोबत आहे. तर एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट आणि म्हणजे जे भ्रूण प्रत्यारोपण जे केलं जातं त्याचे फायदे तोटे थोडक्यात आज आपल्याला डॉक्टर समजून सांगणार आहेत. तर त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर साहेब, जे आपण एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट जे करतो त्याचे शेतकऱ्यांना कोणते कोणते फायदे होतात? जे आपण कृत्रिम रत्नातून जे आपल्याला ज्या कालवडी तयार होतात, तर त्या गायीची जी अनुवंशिकता आहे ती 50% आणि जी आपण तूप भरवली जाते किंवा रेतन केलं जातं त्या वळूची 50% अनुवंशिकता त्या कालवडीत येत असते. म्हणजे समजा त्या कालवडीचं जर दूध कमी असेल तर तशीच अनुवंशिकता त्या म्हणजे वासरामध्ये पुढं गाई जर कमी दुधाची असेल तर कालवड होणार ही कमी दुधाची तयार होत जाते. ओके. भले तो वळू पूर्ण क्षमतेचा जरी असेल तरी म्हणजे तो वळूची समजा रेकॉर्ड 40 लिटरचं 50 लिटरचं जरी असेल पण तरी त्या गाईत येत नाही तेवढं प्रमाणात. तेवढं येत नाही. ओके ओके ओके. किंवा मग पिढी डेव्हलप व्हायला जो वेळ जातो हो. तसं जर एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट केलं हो. तर कोणते फायदे होतात? मग ते लगेच येतं का अनुवंशिकता त्या कालवडींमध्ये? कृत्रिम रेतन करून ज्या कालवडी तयार होतात तर त्याच्यामध्ये उच्च दूध देण्याची क्षमता येण्यासाठी 2, 3, 4 पिढ्या जाऊ द्याव्या लागतात. तेव्हा मग चौथ्या किंवा 5व्या पिढीत ती होणारी कालवड ती शुद्ध तयार होत असते किंवा जास्त दूध देणारी तयार होऊ शकते. तेव्हा कुठेतरी प्युअरनेस तयार होत असतो. आणि हे आपण भ्रूण प्रत्यारोपण जे करतो तर हा गर्भच मुळात उच्च प्रतीचा वळू आणि उच्च प्रतीच्या गायीचं मिलन करून किंवा फर्टिलायझेशन करून आपण तो तयार केलेला असतो प्रयोगशाळेमध्ये. आणि मग तो ज्या गायीत सोडायचा आहे त्या गायीला फक्त तो गर्भ 9 महिने पुढे वाढवायचा आहे. आणि जे शुद्ध जो गर्भ आहे त्याचा आणि त्या गायीच्या गर्भाशयाचा किंवा त्या गायीच्या अनुवंशिकतेचा कोणताही संबंध येत नाही. म्हणजे फक्त कसं आहे, जसं तो जो गर्भ आहे फक्त त्या गायीला मोठा करायचा वाढवायचा, बाकी काही विषय त्यात राहत नाही. म्हणजे जे लोक ब्रीडिंग वगैरे जास्त फोकस करतात, ज्या लोकांना 40, 35 लिटरच्या गाया तयार करायच्या त्यांच्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली असं म्हणता येईल. आणि हा जो कृत्रिम जो गर्भ आहे जो आपण एम्ब्रिओ करतो तो कुठं तयार करतो किंवा काय? हा प्रयोगशाळेत तयार केला जातो. तिथं प्रयोगशाळेमध्ये उच्च प्रतीच्या गायी असतात, वेगळ्या वेगळ्या जातींच्या असतात आणि जास्त दूध देणाऱ्या पण असतात. मग त्यांच्या गर्भाशयातून श्रीबीज काढून आणि प्रयोगशाळेमध्ये चांगल्या वळूच्या वीर्याचा वापर करून नवीन गर्भ तयार केला जातो. आणि मग 7 दिवस तो त्या एका पेटीमध्ये इन्क्युबेशन करून किंवा उभवून तो 7व्या दिवशी नळीमध्ये भरून आणि मग पुढे आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध. म्हणजे जसं आपण कृत्रिम रेतन तसंच त्या पद्धतीने. आणि मग एका गायीतून आपण किती घेऊ शकतो ते? एका गायीतून आता जी नवीन तंत्रज्ञान जे आलंय इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF या तंत्रज्ञानानुसार साधारणतः एकदा जेव्हा आपल्याला श्रीबीज काढायचे ते 8, 10, 20, 25, 40 पर्यंत पण निघू शकतात. म्हणजे ते गायीवर डिपेंड असतं. हो. ओके ओके ओके. आणि सर याचे जर शेतकऱ्यांना तोटे जर आपण काढले तर काय होऊ शकतात तोटे? तोटा होण्यापेक्षा ही गोष्ट जास्त खर्चिक आहे. आणि दुसरं काय का त्याच्यात जे आपले रिझल्ट आहे किंवा मग सक्सेसचं जे प्रमाण आहे म्हणजे गाई गाभण राहण्याचं प्रमाण हे कृत्रिम रत्नापेक्षा बऱ्यापैकी कमी आहे, निम्म्यानं कमी आहे. म्हणजे आता जसं जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होईल तसं ते वाढत जाईल. हळूहळू त्याच्यात पण सुधारणा होईल. साधारणतः आता 20 ते 25% ह्या भ्रूण प्रत्यारोपणासाठी सक्सेस रेट मिळतो. तसा हळूहळू तो रेट 30-40% पर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता कारण तुम्ही मागच्या जेव्हा साहिवालचं केलं होतं तेव्हा रेट थोडा कमी असेल, आता थोडासा वाढलेला थोडासा आमच्या अनुभवानं किंवा मग गायींच्या सिलेक्शन नुसार किंवा मग शेतकऱ्याचं व्यवस्थापन कसं आहे त्याच्यानुसार तो सक्सेस रेट थोडा वाढत जाणार आहे. ओके ओके ओके. तर शेतकरी मित्रांनो, डॉक्टर विशाल देशमुख यांनी फार छान शेतकऱ्यांसाठी माहिती दिली की एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट कसं करायचं किंवा कोणी करायचं, कोणत्या शेतकऱ्यांना जास्त फायदा होईल. तुम्हाला जर ब्रीडिंग, आज बरेचसे शेतकरी ब्रीडिंग करू इच्छिता, 30, 35 लिटरच्या गाया तयार करू इच्छिता, 30-40 हजार रुपयाची कालवड घेण्यापेक्षा जर तुम्ही एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट पण केलं, एखाद्या गायीला करून बघा, जर आले तुम्हाला चांगले रिझल्ट तर करा. शेवटी आता नवीन तंत्रज्ञान आहे, फायदे तर त्याचे आहेत, तोटे प्रत्येक गोष्टीचे असतातच. कृत्रिम रेतन केलं त्याचे बी तोटे आपल्याला जाणवतात. लोक 10-10 वेळा गाया भरतात, 2-3 हजार तसे बी त्यांचे निघून जात असतात.
तर गायी सिलेक्ट करताना तुम्ही तुमच्या पशुवैद्यकांचा सल्ला घ्या, व्यवस्थित तुम्ही त्याचं नियोजन करा आणि मग एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट म्हणजेच भ्रूण प्रत्यारोपण करा. तर धन्यवाद डॉक्टर विशाल देशमुख, तुम्ही फार छान माहिती दिली आम्हाला आणि सरांचे मी आभार मानतो की त्यांनी असंच मार्गदर्शन शेतकऱ्यांना करत राहू इथून पुढे. धन्यवाद. धन्यवाद.